सरकारी हॉस्पिटलमध्ये भारतातली पहिली सर्जरी रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि या सर्जरी करत असताना डॉक्टर 1000 किलोमीटर दूर म्हणजे गुरुग्रामला होते आणि सर्जरी होत होती ती नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये। हे सगळं कशा प्रकारे घडून आलेलं आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन राज गजभिये सर आहे। सर, अतिशय म्हणजे कौतुकास्पद ही गोष्ट आहे की ही भारतातली पहिली अशा प्रकारची सर्जरी झाली। कसं बघायचं याकडे आणि काय म्हणायचं सर्जरी? आजकाल शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया फार म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस त्याच्यामध्ये खूप झालेले आहेत आणि रिसेंटली आता 1.5 वर्षांपासून आपण मेडिकल कॉलेजमध्ये एक रोबोट द्वारे शस्त्रक्रिया करतो। एका वर्षात जवळपास आपण 250 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। ह्या रोबोटिक शस्त्रक्रियाचा खूप चांगला ॲडव्हान्टेज असतो। त्याच्यासाठी ही अतिशय छोट्या 3 इन्सिजन्समधनं छोट्या 1 सेंटीमीटरच्या इन्सिजनमधनं ही शस्त्रक्रिया केली जाते आणि याचा ॲडव्हान्टेज म्हणजे पेन अतिशय वेदना अतिशय कमी असतात पेशंटला आणि मोठ्यातली मोठी याच्यामध्ये खूप प्रेसिजननी शस्त्रक्रिया केली जाते। त्याचप्रमाणे ब्लड लॉस वगैरे होत नाही आणि हे सर्व ॲडव्हान्टेज या पेशंटला जात असतात। पूर्वीसारखं जसं पोट फाडून चीरफाड करून ज्या शस्त्रक्रिया होत होत्या आजकाल तसं करायची काहीच गरज नाही आणि रोबोट आल्यामुळे एक असा ॲडव्हान्टेज झालेला आहे की एक टेलिसर्जरी नावाचा एक प्रकार झालेला आहे। आमच्या इथे SSI मंत्रा म्हणून हा रोबोट इन्स्टॉल झालेला आहे आणि फक्त या रोबोटमध्येच ही टेलिसर्जरीची म्हणजे ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये राहू शकतो। रिसेंटली 19 तारखेला मी दिल्लीमध्ये होतो आणि पेशंट हा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये होता। तर दिल्लीमध्ये बसून टेलिसर्जरीद्वारे म्हणजे तिथे मी एका रोबोटवर बसलेलो होतो। ती गुरुग्राममध्ये या मंत्राच्या रोबोटचं हेड ऑफिस आहे आणि इथे जो रोबोट आहे हा त्या दिल्लीच्या रोबोटसोबत लीज लाईन्स म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडल्या गेला होता आणि मी त्याचे पूर्ण कमांड्स माझ्या हातात होते आणि पेशंट इथे असल्यामुळे मी त्या रोबोटवरनं इतके 1000 किलोमीटर दुरून ही शस्त्रक्रिया करू शकलो। 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही केल्या। एक गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया होती, त्याच्यामध्ये स्टोन्स होते आणि पेशंटला पेन होत होतं, तर ते गॉल ब्लॅडर काढण्याची ही शस्त्रक्रिया होती आणि दुसरी शस्त्रक्रिया ही हर्नियाची होती। तर पेशंटला हर्निया होता। ह्या दोन्ही शस्त्रक्रिया आम्ही 19 तारखेला सक्सेसफुली 1000 किलोमीटर दुरून आम्ही दिल्लीवरून ही शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही पेशंट्स अगदी फ्लॉलेस ही शस्त्रक्रिया झाली आणि दोन्ही पेशंट्स आता डिस्चार्ज झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित ही शस्त्रक्रिया झालेली आहे। ही भारतामध्ये पहिल्यांदाच अशी टेलिसर्जरी इतक्या दुरून ही शस्त्रक्रिया आपण करू शकलो। या शस्त्रक्रियेचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की जरी आपल्या ठिकाणी जर एक्सपर्टाईज काही अवेलेबल नसेल आणि भारतातच नाही पण इवन वर्ल्डमध्ये दुसरीकडेही कोणी निष्णात एखादा सर्जन असेल किंवा या एखाद्या शस्त्रक्रियेमध्ये एखादा सर्जन ला गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्यामुळे एखाद्या सर्जन कुठे काही अडला तर तो सर्जन पण जो निष्णात सर्जन आहे तो दुसरीकडे कुठेतरी आहे तर तो पण ही शस्त्रक्रिया टेक ओव्हर करू शकतो। आता या टेक्नॉलॉजीज इतक्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत की म्हणजे पूर्ण भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामधनं ही शस्त्रक्रिया आपल्याला करता येते आणि त्याचा सर्व ॲडव्हान्टेज हा रुग्णांना जातो। याच्यामध्ये AIचा सुद्धाच वापर केला जातो। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे, म्हणजे रोबोट हा जो आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच बनलेला आहे। सर्जन दुसरीकडे बसलेला असतो आणि सर्जन त्या रोबोटवर जशा मूवमेंट करतो तशाच मूवमेंट तो जो रोबोट पेशंटमध्ये डॉक झालेला आहे त्याच्याद्वारे करण्यात येतात, पण ॲक्च्युअल शस्त्रक्रिया हा सर्जनच करत असतो, रोबोट करत नाही। सर, अशा प्रकारे रोबोटच्या माध्यमातून हे जी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे, भविष्यामध्ये याचं प्रमाण वाढलं तर रुग्णांच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचं ठरेल, याचे किती फायदे होऊ शकतात? अतिशय फायद्याचं आहे।
रोबोटिक शस्त्रक्रिया ही खूप प्रिसिशनद्वारे शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. म्हणजे जर सर्जननी आपल्या हाताने शस्त्रक्रिया केली तर किती म्हटलं तरी सर्जनच्या हातामध्ये काही ना काही प्रमाणात ट्रेमर्स असतात. सर्जन जी डोळ्याद्वारे शस्त्रक्रिया करू शकतो त्याच्यापेक्षा 10 पटींनी जास्त मोठं जिथे त्याला टाके घ्यायचे आहेत सर्जनला, किंवा ज्या ऑर्गनवर किंवा ज्या इंटेस्टाईनवर त्याला शस्त्रक्रिया करायची असते ती 10 पटींनी मोठ्या प्रमाणात त्याला दिसत असते. त्याच्यामुळे एरर्स अतिशय कमी असतात आणि खूप प्रिसिशननी हे जे ट्रेमर्स वगैरे असतात हे रोबोटच्या आर्म्समध्ये बिलकुल नसतात. आणि मायन्यूटमध्ये जी शस्त्रक्रिया आहे ती पण अतिशय चांगल्या पद्धतीने रोबोटद्वारे केल्या जाऊ शकते. नक्कीच याचा फायदा जो आहे तो भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.